रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथे पत्नीने 64 वर्षीय पतीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष 64 यांचा शुक्रवारी सकाळी पत्नीने धारधार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेने अवघे रत्नागिरी हादरला आहे। सुरुवातीला आपण काही केलं नाही असा कावा करणाऱ्या पत्नीचा आणि संशयित प्रियकराचा हा सगळा बनाव ग्रामस्थांची समयसूचकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे उघड झाला। पत्नीने धारधार सुरीच्या साह्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। 26 जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। आपण त्यांना अंगणात आणलं, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावात माहिती दिली। घराला बाहेरून कडी लावून घेतली आणि आपण काहीच केलं नाही अशा आविर्भावात होती। या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला। काही वेळातच पोलीस यंत्रणा डॉग स्क्वॉड सहित घटनास्थळी दाखल झाली। जवळच झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या दिसल्या, त्याचा वास डॉग स्क्वॉडला देण्यात आला। यावेळी डॉग स्क्वॉड या ठिकाणी असलेली शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच 2-3 वेळा गेल्याने या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचं उघड झालं। 26 जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। आपण त्यांना अंगणात आणलं, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावात माहिती दिली आणि हा सगळा बनाव उघड झाला।